नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असा भाग। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। आत्मनिरीक्षण व बाह्यनिरीक्षणच्या पद्धती परस्पर पूरक आहे व त्यामुळे मनोव्यापाराचा अर्थ लावता येतो। ज्याचे निरीक्षण करावयाचे आहे त्याला त्याची मूलभूत कल्पना न देता केलेले निरीक्षण म्हणजे निरीक्षण होय। नैसर्गिक निरीक्षण होय। नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनात केलेले निरीक्षण म्हणजे बाह्य निरीक्षण होय। निरीक्षकाला आपला पूर्वग्रह दूर ठेवावा लागतो। आत्मनिरीक्षण पद्धतीत अभ्यासक व अभ्यासवस्तू एकच असल्याने तिथं व्यक्तिनिष्ठता दोष येतो। आत्मनिरीक्षण पद्धत सुलभ व बिनखर्ची आहे। मानसशास्त्रातील सर्वात शास्त्रीय पद्धत म्हणजे प्रायोगिक पद्धत। चुकीचे निरीक्षण म्हणजे अपनिरीक्षण होय। चारही बाजूने केलेली पाहणी म्हणजे सर्वेक्षण। प्रश्नरूप बालकाच्या समस्या जाणून घेण्याची कोणती पद्धती उपयुक्त ठरते तर त्यासाठी उपयुक्त आहे जीवनवृत्तांत पद्धती। मानसशास्त्राचे महत्त्वाचे 2 प्रकार कोणते? पहिला आहे सैद्धांतिक मानसशास्त्र आणि दुसरा आहे प्रयोगात्मक मानसशास्त्र। शैक्षणिक मानसशास्त्र हे मानसशास्त्राची एक उपयोजित शाखा आहे। बालवर्तनाचा अभ्यास करण्यास सर्वात सोपी पद्धत म्हणजे निरीक्षण पद्धती। बुडभत्ती वर्तनाचे सूत्र हे B=SO S-O असे दिले आहे। अनुभूतीद्वारा व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे निरीक्षण होय, असे गिलफिड यांनी म्हटले आहे। अनुभवाद्वारे व्यवहारात होणाऱ्या बदलाचा शिकणे किंवा अधिगम म्हणतात, असं गेट यांनी आपले विचार मांडले आहे। कोणतीही अशी क्रिया की जी व्यक्तीच्या विकासात सहाय्यभूत होते व त्याच्या वर्तमान व्यवसाय व अनुभवात भिन्नता निर्माण करते तिलाच शिक्षण असे म्हणतात, असे वुडवर्थ यांनी म्हटले आहे। आचरणाने प्रगतिशील बदल घडवून आणण्याची धडपड म्हणजे शिकणे होय। परिस्थितीत अनुकूल बदल घडवून आणण्याची धडपड म्हणजे शिक्षण। प्रेरणा ही गरजेतून निर्माण होते। सभोवतालच्या परिस्थितीत सुसंवाद साधणे म्हणजे समायोजन करणे होय। कौशल्य संपादन करण्यासाठी आवर्तनाची आवश्यकता असते। अध्ययनवक्र अध्यापनाची मात्रा गती उन्नती किंवा अवनती स्पष्ट करते, असं गेट्स यांनी म्हटले आहे। विशिष्ट कौशल्य संपादन करताना व्यक्तीने केलेली प्रगती त्यांच्यातील पारस्परिक संबंध कसा आहे याची कल्पना देणारा आलेख म्हणजे अध्ययनवक्र होय। प्रगती थांबण्याच्या काळास काय म्हणतात तर त्याला पठारावस्था असे म्हणतात। बालकाच्या अध्ययनाचे मोजमाप करण्यासाठी कशाचा उपयोग होतो तर बालकाच्या अध्ययनाचे मोजमाप करण्यासाठी अध्ययनवक्राचा उपयोग केला जातो। कोणत्याही प्रकारच्या विषयाचे ज्ञान देताना त्याचा सराव शिक्षकाने करून घेतला पाहिजे।